तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका गाढवाची. मित्रांनो, आपल्या चॅनेलवरती मी नवनवीन गोष्टी सारख्या घेऊन येतोय. रोज रोज नवनवीन गोष्टी आणत आहे. तुम्ही आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल खाली तिला बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील. गोष्टीचं नाव आहे मित्रांनो, गाढवाचे किंकाळणे. एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे. एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसला. कुंभार त्याच्याजवळ जातो, पाहतो तर तो वाघ मेलेला असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो दिवसभर वाघाचे कातडे काढतो आणि घरी घेऊन जातो. रात्री कुंभार वाघाचे कातडे गाढवाच्या पाठीवर टाकतो आणि गाढवाच्या कानात सांगतो, जा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकं रात्रभर खा. ते तुला वाघ समजतील. ते तुला घाबरून पकडायला येणार नाहीत. तुला पकडण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. अशा प्रकारे दररोज रात्री गाढव शेतकऱ्याच्या शेतात पीक खात असे. एका रात्री गाढव शेतकऱ्याच्या शेतामधील पीक खाण्यात मग्न होते. त्याच वेळी त्याने गाढविणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. लगेच तो देखील किंकाळून प्रतिसाद देऊ लागला. सर्व शेतकऱ्यांना खरा प्रकार समजला. ते शेतकरी गाढवाला चूप देतात. आपण जे नाही ते दाखवायला गेल्यामुळे गाढवाने मार खाल्ला. मित्रांनो, गोष्टीचं तात्पर्य असं आहे, गोष्ट संपलेली आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे मी अजून रोज रोज नवनवीन येणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवतील.